आलो आणि मला माहिती नव्हतं ऐरोलीमध्ये काय आहे कसं आहे. तर आम्ही जस्ट एक फुटपाथ वरून चालतोय आणि मी ना माझ्या फ्रेंडला सांगत होती की यार केदारनाथ जाना है. मतलब स्वप्न आहे, म्हणजे माझ्या 2 स्वप्न आहेत लाईफ मध्ये. मला केदारनाथ जायचंय आणि मला नॉर्वे लाईट्स बघायचे, नॉर्दर्न लाईट्स बघायचे. नॉर्दर्न या तर हे पण केदारनाथला आहे का? काय नाही हे कुठे आहे? अरे मी नाही फिरलो यार, मी नाही फिरलो. हा तर मला ते जाणार बघायचंय. नक्की, पण तू बोललीस तर मी जाणार. तू जा भाई. आणि केदारनाथला मी जाऊन आले आहे, तरी पण आयुष्यात मी जितक्या पण वेळा केदारनाथ जाईन ते नेहमी माझं ड्रीम डेस्टिनेशनच असेल. अच्छा, कारण की म्हणजे हर वेळी नवीन एव्हरी टाइम मी, म्हणजे तू विचार कर ना, तो माझा ड्रीम डेस्टिनेशन होता आणि मी जाऊन आले, तरी पण मी असं बोलते की तो आहे आणि राहणार. तर भाई मी तो बोलते, मी सगळं सोडून जायला रेडी आहे. मला तिकडे लादी बिदी पुसायला ठेवलं तरी पण मी राहीन, रेडी आहे. जसं तू घरच्यांना सोडून तू ऐरोलीला गेलीस पण तुला पीस भेटलं नाही, पण ते तुला मम्मीचा भाऊ वगैरे लागतोस का रे? नाही तुला तर मामा बिमा आहेस का? काय एवढं सपोर्ट करता घरच्यांवर जोर देऊ? नाही रे, मी विचारतोय की तुला जे पीस नाही भेटलं तू ऐरोलीला जाऊन, ते तुला तिकडे जाऊन भेटलं. त्याच्यापेक्षा काही पटीने ती एक हे असतं ना, म्हणजे कनेक्शन कमिंग टू दॅट. ओके. तर आम्ही चालत होतो, आमचं जेवण वगैरे झालं आणि मी तिला बोलली माझ्या फ्रेंडला की यार मेको ना केदारनाथ जाना है, मेको नहीं रहना इधर. आय जस्ट वॉन्ट टू गो, आय जस्ट वॉन्ट टू एक्सपिरियन्स द इटर्नल पॉवर ऑफ भोले, द इटर्नल प्रेझेन्स ऑफ हिम. तर ती बोलली की माझी ना सॅलरी येईल आणि जेव्हा माझं असं हे होईल ना, काय बोलतात त्याला, इन्क्रीमेंट होईल ना, तेव्हा मग मी तुला घेऊन जाईन केदारनाथला. तर मी बोलली नाही यार, मेरे को ना खुद के दम पे जाना है. आणि तेव्हा ना पैसे नव्हते माझ्याकडे, पण 70K फॉलोअर होते. पण ना त्या टायमाला माझ्या जिभेवर सरस्वती बसली होती भाई. आणि दुसऱ्या पण नाही, पहिल्याच मिनिटाला आम्ही चालता ना, एक इथे फुटपाथ वरती बसण्यासाठी होतं, भिंतींमध्ये असतं माहितीये कोरलेलं बसण्यासाठी, तिथे मी बसली ऐरोलीला आणि बसली आणि मला भाग्यश्रीचा फोन येतोय. अच्छा. की भावा गेस वॉट. मला वाटलं काहीतरी प्रमोशन वगैरे आलंय, तिला ब्रँड वगैरे आले मोठी. बोलले वॉट, आपण केदारनाथ जा रहे. मी म्हटलं काय? लिटरली. आणि मागून ते 2 पोरं आले, म्हणजे माझ्या फ्रेंड्सचेच 2 मित्र होते, ते 2 पोरं आले. ते बोलतात की तुम्ही इथे का बसलाय, यू आर नॉट सपोज टू सिट हिअर. बोलले की वाय? ते बोलले मागच्या साईडला स्मशान आहे. ओ माय गॉड. आणि जसं ती बोलली केदारनाथला जातोय, जसं तो बोलले की मागे स्मशान आहे, मी उठले आणि आय सॉ बॅक जे भोलेंचं भोलेंचं जे मंदिराचं कलश असतं ना, ते दिसलं. कनेक्शन. आणि आय गॉट गूजबम्स. मुझे भी आहे सच में. येस. तर आय वॉज लाईक की एक टाइम फक्त 2 मिनिटाचा तो काळ होता ना, त्याच्यात तिचं फोन येणं, परत तो माणूस भेटणं, काय इथं बसला, मागं स्मशानभूमी आहे, ते उभं होणं आणि तो कलश दिसणं. एक्झॅक्टली. तर आय वॉज लाईक की दिस इज नॉट नॉर्मल. तर तशी होती माझी, नो डाऊट. या. तर तेव्हापासून मग मला समजलं की भोलेनाथ इज समवेअर कनेक्टेड और वो सुनते हैं, वो सच में सुनते हैं. आपका डायरेक्ट कनेक्शन है ना, थोड़ा मेरे लिए बात करो. मेरे को बोले आमच्या भावाला पोरगी दे. याला जी पोरगी पाहिजे ते भेटू दे, बस एवढं बोल. मी सोडून. नाही. अरे तुझा बॉयफ्रेंड आहे ना, ज्यांचा बॉयफ्रेंड असतो ना, मी त्यांच्यावर कधी नजर नाही ठेवत. म्हणजे याचा अर्थ असा नाही सगळ्यांवर ठेवतो. एकच आहे माझ्या जीवनात पण एकच आहे. ती जर भेटली ना, माझी क्रश आहे का तुझी? अरे पॉडकास्ट तुझा आहे बाई. बोल. असू दे ना, नंतर बोलू ना आपण. चालेल. सो अशी होती माझी केदारनाथची जर्नी. आणि तिकडे जाण्यापासून ते तिकडे भाई ते केदारनाथ एक्सपिरियन्स करण्यापर्यंत, पहिली गोष्ट तर माझ्या आई वडिलांना विश्वासच नव्हता की मी ते गड चढून जाईन एवढं. त्यांना भरोसाच नव्हता, नाही जा सकती है तू बस. आणि जेव्हा मी वरती पोहोचले तेव्हा माझ्या मम्मी डॅडी आणि माझ्या भावाने व्हिडिओ कॉल केला. दे आर सो प्राऊड ऑफ मी. मैं नहीं केदारनाथ गई, चढ़ के गई बिना खच्चर के, बिना नथिंग. दे आर सो प्राउड ऑफ मी. वी आर प्राउड ऑफ यू. उधर से वो लोग का भलता चल रहा है. और मी बसली आणि द टाइम आय सॅट देअर ऑन माय नीज, आय स्टार्टेड क्राईंग सो बॅड. म्हणजे मी रडते. आणि केदारनाथच्या मंदिरच्या समोर हे
नंदी ठेवलेत. हम्म. त्या नंदीच्या बाजूलाच मी जाऊन बसले होते. आणि जसं मी रडते समोरून एक कुत्रा चालत येतोय. हम्म. वन डॉग इज कमिंग. हम्म. तो बसलाय येऊन माझ्या बाजूला. हम्म. ही सॅट हम्म. आणि त्याच्या डोक्यावरती काला टिक्का लागला. आई स्टिल हैव अ वीडियो ऑफ दैट डॉग इन माय हाइलाइट्स. केदारनाथ के हाइलाइट्स में वो वीडियो है. मैं जरूर देखूंगा. हाँ, वो आके मेरे बाजू में बैठा आणि अराउंड मी हम्म. जो कोण येत होता ना तो सगळ्यांवर भुंकतोय. फक्त तुला सोडून. हा, आणि तो बसला. लाईक अ गॉड प्रोटेक्टिंग यू. आय कॅन से दॅट ऍक्च्युली. आणि तो सगळ्यांवर, आणि तो शांत बसलाय. मी त्याच्याशी बोलतेय की भाई काय चाललंय, कसं आहे तुझं लग्न कुत्र्यासोबत? झालं. हा, कारण की मी कुत्र्यासोबत बोलत होती की तुझं लग्न झालंय का, हम्म. तुझी कोण बायको आहे का इकडे. ठीक आहे, मी मला स्वतःला डायव्हर्ट करण्यासाठी मी त्या कुत्र्यासोबत बोलते. पण तरी पण आय वॉज नॉट, माय टिअर्स वर नॉट स्टॉपिंग. इट वॉज शेडिंग. आणि तेवढ्यात एक बाबा आले माझ्याकडे आणि माझ्या खिशामध्ये ना खूप सारी कॅश होती. तर ते बाबा आले आणि ते बाबा एवढंच बोलले की हा वर्ष संपायचं, हिंदीमध्ये बोलले ते, ये साल खत्म होने तक तेरी सारी दुविधाई खत्म हो जाएगी. आणि त्यांनी माझ्या हातात एक रुद्राक्ष टेकवला. ठीक आहे, रुद्राक्ष टेकवला आणि आय वॉज लाईक की मला माहिती की असं म्हणजे आता कोण अप्रोच करते समोरून दक्षिणा द्यायची असते. तर माझ्या खिशामध्ये जेवढे पण पैसे होते मी त्यांना सगळे देऊन टाकले. मला नाही माहिती, कारण की त्याने ते तुझ्या मनातले ते दुःख दूर केल्यासारखं. हा, तर मला आणि माझे टीअर्स थांबून गेले त्या टाइमला. अच्छा. आणि ऍक्च्युली वेन दॅट पर्सन सेड दॅट, मी लिटरली ना ते मनातल्या मनात मॅनिफेस्ट करायला लागली होती की नाही आता हा इयर एंड संपायच्या आधी सगळं नीट होणार आहे, सगळं नीट होणार आहे. इयर एंड संपायच्या आधी माझं ब्रेकअप झालं. त्याच्यानंतर म्हणजे ऍक्च्युली ते चांगलं होतं, चांगल्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर दुसरा चांगला भेटलेला. हा, मग त्याच्यानंतर 2 लोक जे माझ्या इमोशन्स सोबत खेळत होते, जे माझ्या एक तर माझ्या फॅमिली मधली होती आणि एक तर माझ्या फ्रेंड सर्कल मधली होती, ते माझ्या लाईफ मधून कट ऑफ झाले, कम्प्लिटली कट ऑफ. त्यांच्यासोबत तर राडे केले मी ऑफकोर्स. बट आता कसं असं माहितीये, आय एम अ हायली इमोशनल पर्सन. आणि वेन इट कम्स टू अन इमोशनल पर्सन, वेन एव्हर यू आर फाइटिंग विथ समवन, समोरच्या पेक्षा जास्त तुम्हाला वाईट वाटतं. एक्झॅक्टली, की यार कुछ ज्यादा ही तो नहीं बोल दिया, कुछ कर तो नहीं लेगा अपने आप को. त्यांना जेवढं नाही वाटत ना तेवढं आपल्याला वाटतं. मतलब तुम करो, तुमको शर्म नहीं है, तुमने जो किया है, तुमको हम बोले उसका भी हमें ही बुरा लग रहा है असं. तर त्या दोघी गेल्या. मग त्याच्यानंतर माझी बहीण आहे एक, जिच्यासोबत माझं थोडं मिसकम्युनिकेशनमुळे मिसअंडरस्टँडिंग झाली होती. ती मला परत भेटली. अच्छा, सगळ्या चांगल्या गोष्टी, सगळं झालं. आणि बरोबर 1 तारखेला 1 जानेवारीमध्ये माझं अल्बम सॉन्ग साईन झालं होतं, मालवणी चेडूचं. असं. हा, फेब्रुवारीमध्ये मी आयफोन घेतला होता 14 Pro Max. अरे वाह यार. तो फिर आई वाज लाइक कि भाई बस जर्नी होती है. तो तभी से फिर बोले तो मेरे को मतलब बस बोले ही, अभी कोई भी नहीं सुने ना बोले, तुमको सुनना ही पड़ेगा. और सुनते ही है. हाँ, वो सुनते ही अरे है. मला याच्यात नाही एक फक्त विचारायचं आहे, म्हणजे मी ती फील करतोय म्हणून तुला मी विचारतोय. जेव्हा तू ते गुडघ्यावर बसलीस आणि तुझ्या डोळ्यातनं जे अश्रू येत होते, म्हणजे ती जी फिलिंग असते ना ती आपण कुणाला सांगू नाही शकत. पण आपण सांगतो त्यालाच की आपल्याला वाटतं की हा ऐकतोय पुढच्या, बरोबर. एक्झॅक्टली ती फिलिंग काय होती त्या मोमेंटची ते थोडं सांग. माझं असं झालं की मला तोंडाने बोलता येत नव्हतं, पण मी मनापासून खूप जास्त बोलत होती की भोले बस झाला आता, नाही होत आहे आता, मला तुमच्याकडे बोलवून घ्या, मेरे को नहीं सर्वाइव ही नहीं करने हो रहा है. आणि ते एक एक अश्रू म्हणजे आपला एक एक शब्द असतोय त्या टाइमला. आणि बॅक टू बॅक काही नाही काही क्लॅशेस होत होते लाईफ मध्ये खूप. ते बोलतात ना की यार बस हो गया अभी, नाही हो रहा माझी कॅपॅसिटी ओव्हरलोड. तर बस. आणि तेवढ्यात तो डॉग येणं माझ्या समोर, तो मला चिकटूनच बसणं अगदी. बाबा आहे ना, हा, ते बाबा येणं, मग तो डॉग दुसऱ्यांवरती भोंकणं. ते दुसऱ्यांवर भोंकतं तरी पण मी इथे दचकते किंवा हे क्या हो रहा है. आणि ह्या गोष्टी मला खूप लेट रिअलाइज झाल्या ऍक्च्युली. केदारनाथला असताना मला ते नाही रिअलाइज झालं, त्या डॉग बद्दल आणि त्या बाबांबद्दल. पण नंतर ते आठवतं ना, हा, कारण की तो कनेक्शन असतो. बाय द वे, ऑफकोर्स येस. म्हणजे खूप सारे तुझे हे एक्सपिरियन्सेस होते. आणि आता आपण म्हणजे ऍट द एंड मोमेंटला आलंय पॉडकास्टच्या, पण मला असं नाही वाटत की पॉडकास्ट संपवावा. पण मी माझा एक क्वेश्चन जो मला विचारायचा होता की तुझं म्हणणं होतं की जे बाईक लव्हर्स असतात